हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल अमृता क्लासेस. आज आपण चेंज द डिग्रीचा पार्ट 2 बघणार आहोत. तुम्ही पार्ट 1 मध्ये पॉझिटिव्ह टू कंपॅरेटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह टू पॉझिटिव्ह सेंटेन्स कसं सोडवायचं हे नक्कीच तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे. तुम्हाला नक्कीच समजलेलं असेल. आजचा व्हिडिओ आपल्याला फक्त सुपरलेटिव्ह डिग्रीसाठी आहे. सो सुपरलेटिव्ह डिग्रीचं मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही पॉझिटिव्ह देखील करू शकता आणि कंपॅरेटिव्ह डिग्री देखील करू शकता. तर मी एक चार्ट बनवलेला आहे. तो चार्ट सगळ्यात पहिल्यांदा इन शॉर्ट आपल्याला समजून घ्यायचा आहे, त्यावरनं तुम्हाला लक्षात येईल. ओके, आता ते आपण लक्षात घेऊया कशा पद्धतीने आपल्याला सुपरलेटिव्हचं वाक्य आपण कंपॅरेटिव्ह आणि पॉझिटिव्हमध्ये करायचं आहे. ओके, सो सुपरलेटिव्ह, पॉझिटिव्ह अँड कंपॅरेटिव्ह. सो सुपरलेटिव्हमध्ये वाक्यामध्ये तुमच्या माहीतच असेल की ईएसटी प्रत्यय लागतो किंवा मोस्ट प्रत्यय लागतो. वाक्यामध्ये ईएसटी किंवा मोस्ट आला म्हणजे आपल्याला वाक्य पॉझिटिव्हचं सुपरलेटिव्हचं पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह करायचं आहे. सो जर ईएसटी आणि मोस्ट असा जर प्रत्यय असेल तर पॉझिटिव्ह करताना पॉझिटिव्हची सुरुवात नो अदरने करायची आहे. ओके, परत एकदा सांगते, ईएसटी प्रत्यय किंवा मोस्ट प्रत्यय लागलेला असेल सुपरलेटिव्ह वाक्यामध्ये, जर ईएसटी किंवा मोस्ट प्रत्यय लागलेला असेल आणि वाक्य तुम्हाला पॉझिटिव्ह करायला सांगितलं असेल तर नो अदरने सुरुवात करायची. त्यानंतर कंपॅरेटिव्ह करताना जो पार्ट आहे कंपॅरेटिव्हचा तो पार्ट ER किंवा मोर करून दॅन एनी अदर लावायचा आहे. दॅनच्या पुढे एनी अदर. हा पार्ट कशाचा झाला? ईएसटी किंवा मोस्ट असेल तर. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की सेंटेन्समध्ये वन ऑफ द येतो. वन ऑफ द ईएसटी की वन ऑफ द हा शब्द जरी दिसला तरी पॉझिटिव्ह करताना व्हेरी फ्यूने स्टार्ट करायचं आहे. सोपं आहे, खूप नियम तसे बघायला गेले. एक दोनदा तुम्ही वाचा, तुमच्या लगेच लक्षात येतील की वन ऑफ द हा जर तुम्हाला सेंटेन्समध्ये हा पार्ट दिसला तर पॉझिटिव्ह करताना व्हेरी फ्यूने करायची आहे. त्यानंतर इज ॲम असेल हेल्पिंग वर्ब तर त्याचा प्लुरल्समध्ये आर करायचं आहे आणि वॉज असेल तर प्लुरल्समध्ये वेअर करायचं आहे. समजा आर असेल तर इज किंवा ॲम हा ऑब्जेक्ट वाईज करायचा आहे आणि वेअर असेल तर वॉज हा ऑब्जेक्ट वाईज करायचा आहे. ओके, त्यानंतर वन ऑफ द आला तर आपण कंपॅरेटिव्ह करताना दॅन मोस्ट अदर किंवा दॅन मेनी अदर, दॅनच्या पुढे मोस्ट किंवा मेनी अदर असं लावून ते सेंटेन्स आपल्याला कंप्लीट करायचं आहे. सो आपण आता पुढे सेंटेन्स बघूया. ओके, फर्स्ट सेंटेन्स बघूया. Tourism is the one of the fastest growing industries. Tourism is the one of the fastest growing industries. सेंटेन्स आपल्याला सुपरलेटिव्ह मध्ये आहे कारण की इथे वन ऑफ द पार्ट आलेला आहे. सो वन ऑफ द पार्ट आला तर आपल्याला डिग्री करताना लक्षात येत आहे की हे सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे. आपल्याला पॉझिटिव्ह पण करायची आहे आणि कंपॅरेटिव्ह. चेंज द डिग्री अशी सूचना येणार तर आपण पॉझिटिव्ह पण करूया आणि कंपॅरेटिव्ह पण करूया. आता पॉझिटिव्ह कसं करणार आहे? वन ऑफ द आला का पॉझिटिव्ह करताना स्टार्ट कशाने करायचं आहे? व्हेरी फ्यूने करायचं आहे. त्यानंतर डिग्री फॉर्मचं पार्ट आहे वन ऑफ द फास्टेस्ट, त्या पुढचा आपल्याला पार्ट आपल्याला डिग्रीमध्ये आणायचं आहे पॉझिटिव्ह करताना. सो सेंटेन्स बघा, व्हेरी फ्यू ग्रोईंग इंडस्ट्रीज. इज आलेला आहे, इज किंवा ॲम आला तर आपण त्याचा प्लुरल आर करायचा आहे हेल्पिंग वर्ब. सो व्हेरी फ्यू ग्रोईंग इंडस्ट्रीज आर. फास्टेस्ट आहे त्याचा ॲज फास्ट ॲज टुरिझम. ओके, ॲज फास्ट ॲज टुरिझम हे झालं वाक्य तुमचं पॉझिटिव्हचं. आता कंपॅरेटिव्ह करताना कसं करणार आहात? कंपॅरेटिव्ह करताना आपल्याला वाक्याचा क्रम काही बदलायचा नसतो. जसं की टुरिझम इज द वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग इंडस्ट्री हे वाक्य आहे, तर या वाक्याचं आपण कंपॅरेटिव्ह कसं करूया? टुरिझम इज फास्टेस्ट आहे, त्याचा फास्टर होतो, ER प्रत्यय लागतो. कंपॅरेटिव्ह करताना ER किंवा मोर प्रत्यय लागतो. सो इथे फास्टला ER प्रत्यय लागणार आहे. सो टुरिझम इज फास्टर. त्यानंतर दॅन मोस्ट अदर किंवा दॅन मेनी अदर लावायचा असतो. आपण इथे दॅन मोस्ट अदर लावलेला आहे आणि बाकी सगळा पार्ट पुढचा ॲज इट इज पुढे कंटिन्यू करायचा आहे. ग्रोईंग इंडस्ट्री. लक्षात आलं? हे झालं पॉझिटिव्ह आणि हे झालं कंपॅरेटिव्हचं वाक्य. ओके, नेक्स्ट बघूया. ओके, सेकंड सेंटेन्स बघूया. हेल्थ इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स इन अवर लाईफ. परत एकदा,
हेल्थ इज द मोस्ट आलाय वाक्यामध्ये. सो मोस्ट किंवा EST प्रत्यय आला तर आपण पॉझिटिव्ह करताना नो अदरने स्टार्ट करायचं, एवढं तर तुमच्या लक्षात आहे. आणि कंपॅरेटिव्ह करताना दॅन एनी अदर करायचे. ओके, बघूया आपण आता. हेल्थ इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स इन अवर लाईफ. स्टार्ट कशाने करणार आहात पॉझिटिव्ह करताना? नो अदरने. सो कंपॅरेटिव्ह डिग्री ही जी आता सुपरलेटिव्ह डिग्री आहे, सो सुपरलेटिव्ह डिग्रीचा पार्ट आहे मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स. ओके, सो कशा पद्धतीने हे वाक्य सोडवायचंय? नो अदर थिंग्स इन अवर लाईफ, इजचा प्लुरल आर आणि मोस्ट इम्पॉर्टंटचा ॲज इम्पॉर्टंट ॲज हेल्थ. वाक्य लक्षात आलं असेल. नो अदर थिंग्स इन अवर लाईफ आर ॲज इम्पॉर्टंट ॲज हेल्थ. हे झालं पॉझिटिव्ह डिग्री. आता कंपॅरेटिव्ह डिग्री करताना हे वाक्य कसं करणार आहात? क्रम काही बदलायचा नाहीये. हेल्थ इज जसं मोस्ट आहे तसं कंपॅरेटिव्ह करताना मोर येणार. हेल्थ इज मोर इम्पॉर्टंट दॅन एनी अदर. इथे मोस्ट अदर किंवा मेनी अदर लावायचं नाही. तो केव्हा लावायचा? वन ऑफ द आल्यानंतर. इथे वन ऑफ द नाहीये, फक्त EST किंवा मोस्ट प्रत्यय लागलाय. सो दॅन एनी अदर थिंग्स इन अवर लाईफ. आले लक्षात? तसं आपण आता थर्ड सेंटेन्स बघूया. ओके ओके थर्ड सेंटेन्स. पॅरेंट्स आर द बेस्ट रोल मॉडेल्स. इथे बेस्ट आलेला आहे त्यामुळे वाक्य लक्षात आलंच असेल. EST प्रत्यय लागलाय. मोस्ट किंवा EST किंवा वन ऑफ द मोस्ट किंवा EST असे प्रत्यय लागले तर आपल्याला ते वाक्य सुपरलेटिव्हचं आहे हे ओळखता येतं. तसंच आता इथे वाक्यामध्ये बेस्ट आलेलं आहे, सेंटेन्समध्ये बेस्ट आलेलं आहे. वाक्य तुमचं सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आहे. पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह कसं करणार आहात? बेस्ट, गुड, बेस्ट, बेटर. आल्या लक्षात तुमच्या? गुडचं बेस्ट आणि बेटर असं होतंय. त्यामुळे पॉझिटिव्ह करताना आपण बेस्टचं काय होणार आहे? ॲज गुड ॲज. आणि कंपॅरेटिव्ह करताना बेटर दॅन एनी अदर. अशा पद्धतीने आपण हे वाक्य सॉल्व्ह करणार आहोत. बघूया आपण. या वाक्यामध्ये बेस्ट आलेला EST प्रत्यय लागलाय म्हणजे सेंटेन्सची सुरुवात नो अदरने करायची आहे आणि कंपॅरेटिव्हची आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्री दॅन एनी अदरने करायची आहे. सो नो अदर रोल मॉडेल्स इज ॲज गुड ॲज पॅरेंट्स. इथे आर होता, सो आरचा आपण सिंग्युलर फॉर्म केलेला आहे इज. ॲज गुड ॲज पॅरेंट्स. तसंच आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये सेंटेन्स कसं सोडवायचंय? पॅरेंट्स आर द बेटर दॅन एनी अदर रोल मॉडेल्स. पॅरेंट्स आर द बेटर दॅन एनी अदर रोल मॉडेल्स. सो आपल्याला अशीच बरीचशी वाक्य तुम्हाला मी सांगेन. माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही पुढे दिलेलीच आहेत. काही सेंटेन्स मी तुम्हाला सॉल्व करायला देते, तर तुम्ही मला ती सॉल्व करून माझ्या कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ती वाक्य जमलेत का, तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलं समजलंय का, आणि खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला मी शिकवलेलं कळत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल. बाय.